परमेश्वर हा मानव जातीचा, अखिल सृष्टीचा निर्माण करता आहे. परमेश्वराने तुमची आणि माझी निर्मिती केली. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी करतो आपल्या आयुष्यात आणि कोणी विचारलं की तुम्ही का करताय, कधी कधी असं घडतं की आपल्याला ठाऊक नसतं आपण ही गोष्ट का करतोय. कधी कधी एखादं काम करण्यामागे किंवा एखादी गोष्ट आपण करतोय पण त्याच्यात कधी कधी आपला काही संकल्प नसतो. परंतु परमेश्वराचं असं नाही. प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस परमेश्वर करतो त्याच्या मागे काहीतरी गूढ आणि गहन अर्थ दडलेला असतो. विनाकारण गरज नसताना परमेश्वर काहीच करत नाही, काहीच नाही. त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलंय तर त्याच्या पाठीमागे पण त्याचा काहीतरी एक फार मोठा उद्देश आहे. आणि तो उद्देश ज्यांना समजला नाही त्यांचं जीवन व्यर्थ झालंय. ज्याला येशू नावाचं धन मिळालं नाही प्रियांनो, तो माणूस फार गरीब आणि कंगाल आहे. रस्त्यावरचा भिकारी जरी असेल पण त्याला जर येशूची ओळख आहे तर मी म्हणेन त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात दुसरा कोणी नाही. आणि एखादा फार धनवान असेल पण त्याला ख्रिस्तच कळालेला नाही, त्याचं जीवन व्यर्थ गेलं आणि तो खरंच फार गरीब राहिला आयुष्यात. आज ज्याला येशू मिळाला त्याला सगळं मिळालं दाखल आहे प्रियांनो. येशू स्वर्गाचं द्वार आहे, येशू आशीर्वादाची सुरुवात आहे, येशू नावात उद्धार आहे, येशू नावात आरोग्य आहे, येशू नावात चिन्ह चमत्कार आहे. येशूचं नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आणि उंच नाव आहे. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायात जर तुम्ही बारकाने पाहाल या नावाची महती दिलेली आहे. त्याने स्वतःला लीन दिन आणि नम्र केलं, स्वतःला शून्य केलं, रिक्त केलं आणि त्यामुळे त्याला सर्व नावापेक्षा श्रेष्ठ असं नाव देण्यात आलं. आणि म्हणून आज आम्हाला जगात काही मिळो अगर न मिळो पण आमच्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आम्हाला येशूची ओळख झालेली आहे. आम्ही देवाच्या उपस्थितीत आलेलो आहोत. हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं कारण आहे. जर त्या ख्रिस्ताची ओळख आम्हाला झाली, जर आम्ही ख्रिस्ताच्या सानिध्यात आहोत, प्रभूजवळ आहोत, तर आम्हाला त्याच्या कामामध्ये, त्याच्या सेवेमध्ये परमेश्वराने काहीतरी जबाबदारी दिलेली आहे. आणि ती जबाबदारी आज आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. परमेश्वराने आम्हाला का बोलवलं आहे असं मुळीच नाही की जे इथं पुढं उभे राहतात माझ्यासारखे लोक किंवा आराधना करणारे फक्त तेच महत्त्वाचे आहेत असं मुळीच नाही. चर्चमध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती देवासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे. सगळ्यांवरती देवाने सारखं प्रेम केलेलं आहे. मग आता जर आमच्यावर देवाने ते प्रेम केलंय तर आमची जबाबदारी आमचं पाचारण ओळखणं. जसं डोळ्यांचं काम पाहणं मी सांगतोय तुम्हाला, तसं मंडळीचे जर आम्ही अवयव आहोत, ख्रिस्त मस्तक आहे, तर प्रत्येक व्यक्तीची काही ना काही देवाच्या राज्यात जबाबदारी आहे. असं होऊच शकत नाही, इम्पॉसिबल आहे की देवाने तुम्हाला त्याच्या भवनात आणलंय, त्याच्या उपस्थितीत आणलंय आणि तुमचा काही उपयोगच नाही. असं होऊच शकत नाही. तुमच्या जीवनासाठी काही ना काही परमेश्वराचा संकल्प आहे आणि तो संकल्प ओळखणं गरजेचं आहे. आमची निवड वास्तविक पाहता ही जगाच्या स्थापनेपूर्वी झालेली. जग निर्माण करण्याआधी त्याला माहीत होतं 1 मे 2024 रोजी इथं कोण उभं राहणार आणि कोण बसणार आहे. त्याला सगळं ठाऊक आहे. तो सगळं जाणणारा परमेश्वर आहे. तो काल आज युगानुयुग एक सारखा देव आहे. हजार वर्षापूर्वी त्याने जगाची निर्मिती करण्यापूर्वी त्याने सगळ्या गोष्टी आधीच ठरवलेल्या होत्या. त्याच्या योजनेत आम्ही होतो. मग ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये आम्ही होतो, इर्मया 1:5 मध्ये सांगितलंय. इर्मया काय म्हणतो, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. आमेन, हालेलुया. देवाने तुम्हाला आईच्या उदरात असण्यापूर्वीपासून ओळखलंय. आईच्या उदरात तुम्ही असताना देखील देवाने तुमची भेट घेतलेली आहे आणि देवाच्या योजनेचा तुम्ही भाग आहात. परमेश्वराने तुम्हाला निवडलंय. बरं, आता जर आमच्या जीवनावरती देवाचा असा संकल्प आहे तर तो संकल्प आज आम्हाला समजून घ्यायचा आहे. सेवेचे 5 मुख्य प्रकार सांगितलेले आहेत.
वाचूया आपण इफिस्करास पत्र 4 अध्याय, इफिशियन्स चॅप्टर 4 वर्सेस 11 to 16. इफिस 4 11 ते 16. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. यासाठी की आपण ह्यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाराने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. आमेन, हालेलुया. या ठिकाणी इफिस 4 11 ते 16 वचन आपण वाचलेत आणि सेवेचे मुख्य 5 प्रकार सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिले प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक. मी तुम्हाला सोपं करून सांगतो, थोडं खाली येतो तुमच्या जवळ. हाताची आपली 5 बोट आहेत ना, ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं 5 प्रकारची सेवा कोणती. लक्षात ठेवा, विसरायचं नाही कधीच. हे जे बोट आहे ना, अंगठा, हे बोट प्रत्येक बोटांना स्पर्श करतं, आणि अंगठा नसेल तर तुम्हाला जेवता येणार नाही, कुठली पकड तुम्हाला मजबूत करता येणार नाही. ह्या गोष्टीमुळे ही जी सेवा आहे ही सर्व बोटांना स्पर्श करणारी किंवा महत्त्वाची आहे. तर ही प्रेषितांची सेवा आहे. प्रेषित जे ॲपोस्टल्स आहेत ते बाकीची 4ही कामं करू शकतात. ते भविष्यवाण्या करतील, संदेश देतील, पाळकीय सेवा पण करू शकतील, सुवार्ता सांगू शकतील, ते शिक्षण देऊ शकतील. प्रत्येक प्रकारची सेवा त्यांना करता येईल. आणि हे अनेक मंडळांची संपर्कात राहणारे लोक असतात. यांच्या लाईफमध्ये एक असा आशीर्वाद असतो की ते कुठंच सेटल होत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? प्रेषित कधीच सेटल होत नाहीत. त्यांना विचाराल तुम्ही कुठं राहता, ह्या भेटीला सांगतील आम्ही इथं राहतो, पुढच्या भेटीला आता सध्या कुठं ते म्हणतील आम्ही तिथं आहोत. जिथं देव त्यांना घेऊन जाईल त्या मंडळांची उन्नती करण्यासाठी देव त्यांचा वापर करत असतो. ही ॲपोस्टलिक मिनिस्ट्री आहे. त्यांना स्वतःचं काही नसतं, पण ते मिनिस्ट्रीज, देवाचं काम, वेगवेगळ्या मंडळ्या कशा वाढतील याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. ही ॲपोस्टलिक मिनिस्ट्री. पहिली मिनिस्ट्री प्रेषितीय सेवा, ॲपोस्टलिक मिनिस्ट्री. सगळ्यांनी म्हणा ॲपोस्टल, मोठ्या आवाजात म्हणा ॲपोस्टल. दुसरी गोष्ट जे आहे ॲपोस्टल किंवा प्रेषित. पहिली गोष्ट प्रेषित लक्षात ठेवाल सगळे, म्हणा प्रेषित. आता दुसरं जे बोट आहे त्याच्या पुढचं हे संदेष्ट्यांसाठी आहे. संदेष्टे बघा, संदेश देतात त्यावेळेस फक्त तुम्ही असं करू नका, तुम्ही बदललं पाहिजे, तुम्ही सुधारला, हे बोट करून ते तुम्हाला सांगतात. म्हणून दुसरी जी सेवा आहे ती संदेष्ट्याची सेवा आहे. कुठली सेवा आहे? पहिले, दुसरे. लक्षात ठेवा, विसरायचं नाही, कधीच आयुष्यभर विसरायचं नाही. हे रिव्हिलेशन. ही हाताची बोट आहेत 5, दिसत आहेत? प्रभूला धन्यवाद. सगळ्यात उंच बोट कोणतं आहे? मधलं बोट सगळ्यात उंच आहे, बरोबर. ही सगळ्यात उंच सेवा आहे. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणता? कारण की प्रत्येक विश्वासणाऱ्याला सुवार्ता प्रसाराचं काम दिलेलं आहे. तुम्ही म्युझिशियन आहेत, तुम्ही सुवार्ता सांगा. तुम्ही साऊंड ऑपरेट करता, तुम्ही सुवार्ता सांगा. तुम्ही पाळक आहेत, तुम्ही सुवार्ता सांगा. तुम्ही आराधक आहेत, तुम्ही सुवार्ता सांगा. तुम्ही चर्चमध्ये झाडू मारता, तुम्ही सुवार्ता सांगा. ही सगळ्यात उंच सेवा आहे. या दिवसामध्ये सगळ्यात पहिलं अगत्य आहे की आम्ही लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. आमेन. तिसरी जी सेवा आहे ती कुठली? सुवार्तिकाची सेवा. तिसरी सेवा, पहिली सेवा, दुसरी, तिसरी. आता चौथी जी सेवा आहे, लग्नामध्ये एकमेकांना अंगठी घालायला सांगतात की नाही? सोन्याची अंगठी लग्न करताना ती अंगठी पाळक घालायला सांगतो.
कोण सांगतो? पाळक. लग्न हे पाळक लावतो. आणि म्हणून हे चौथं जे बोट आहे, अंगठीचं बोट, ह्याला आपण पाळकाची उपमा देऊया. ठीक आहे. पहिली सेवा प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, आणि हे शेवटचं लहान बोट पण फार महत्त्वाचं आहे. हालेलुया, फार महत्त्वाचं आहे. काही लोक बायबलचा अभ्यास फक्त कानाची खाज जिरवण्यासाठी करतात, असं बायबलमध्ये लिहिलं आहे. आपण त्याच्यासाठी नाही करायचा, आपण आध्यात्मिक वाढीसाठी बायबल शिकलं पाहिजे. तर हे सगळ्यात लहान बोट आहे, परंतु हे कानाची खाज जिरवण्यासाठी नाही, परंतु हे बोट शिक्षण देण्यासाठी आहे. हालेलुया. सगळ्यात पाचवी सेवा कोणती? शिक्षक. पहिले बोला सगळ्यांनी. व्हेरी गुड. कधी विसरणार? लक्षात राहील सगळ्यांच्या. परत एकदा सांगा. पहिली सेवा प्रेषित, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी लक्षात राहा. आता ह्या 5 प्रकारच्या सेवेमध्ये सेवा विभागलेली आहे. 5 प्रकारच्या सेवेमध्ये ही 5 प्रकारची सेवा का ठेवली? जसं आपल्याला डोळ्यांची गरज आहे पाहण्यासाठी, आम्हाला पायाची गरज आहे चालण्यासाठी, कानांची गरज आहे ऐकण्यासाठी, ह्या विभिन्न गोष्टी आमच्या शरीरात देवाने ठेवल्यात. त्याच्यामुळे आमचं शरीर चांगल्या रीतीनं काम करतं. आमच्या मंडळीमध्ये जर एखादी सेवा कमी असेल तर मंडळीची पाहिजे तशी वाढ होणार नाही. ऐकताय का तुम्ही चर्च? वाढ होण्यासाठी, लोक जास्त येण्यासाठी आम्हाला मंडळीमध्ये सुवार्तिक नेमणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. वास्तविक पाहता प्रत्येकाचं काम आहे सुवार्ता सांगणं, पण काही लोकांना कॉलिंग आहे, पाचारण आहे, की त्यांना फक्त सुवार्ता सांगण्याचंच पाचारण आहे. ते असे सुवार्तिक आमच्या मंडळीमध्ये असले पाहिजेत. आमेन. पास्टर म्हणजे कोण आहेत? मेंढपाळ आहेत. पास्टर कोण आहेत? मेंढपाळ आहेत. आणि आपण सगळे मेंढरं आहोत देवाची. बरं, आता माझा प्रश्न आहे तुम्हाला. एक मेंढपाळ आहे, त्याच्याकडं खूप मेंढरं आहेत. त्याला वाटतं की त्याच्या कळपात अजून मेंढरं असली पाहिजेत. तर तो मेंढपाळ मेंढरांना जन्म देतो की मेंढरं मेंढरांना जन्म देतात? मेंढरं मेंढरांना जन्म देतात. व्हेरी गुड. तुमचं आकलन खूप चांगलं आहे. पण आता मी काय सांगतो ऐका. मंदिरामध्ये, चर्चमध्ये आत्मे घेऊन येणं, मेंढरं आणणं हे पास्टरचं काम नाही, हे काम मेंढरांचं आहे. कळालं तुम्हाला? पास्टरचं काय काम आहे? जे मेंढरं इथं येतील त्या मेंढरांची काळजी घेणं. जगात कुठं लोळून आले असतील है ना? मेंढरं ज्यावेळेस येतात, भरकटलेली मेंढरं येतात देवाच्या राज्यात. कुठं जाऊन येतात समजत नाही, कुठं लोळून येतात, कुठं पडून येतात, घाणी तिकडं तिकडं जाऊन येतात. ती मेंढरं इथं आल्यानंतर येशूच्या रक्ताने ती धुतली जातात. प्रियांनो, हालेलुया. मेंढरं मेंढरांना जन्म देतात. हे चर्चच्या प्रत्येक सभासदाचं कर्तव्य आहे. तुमच्या परिवारातले लोक देवाकडे आले पाहिजेत, तुमचे शेजार पाजारचे लोक देवाकडे आले पाहिजेत, तुमच्याकडं जेही तुमच्या संपर्कात येतील ते सगळे लोक चर्चला आले पाहिजेत. सेवा करण्यासाठी काम सोडायची गरज नाही. ज्याला देव सांगतो की तू आता इथून पुढे काम सोडून सेवा कर, फक्त त्यानेच सोडावी. नाही तर मग अडचण निर्माण होऊ शकते. देवाने न सांगता जे लोक डायरेक्ट पूर्ण वेळ सेवेत येतात, पूर्ण वेळ काम धंदा सगळं सोडून देवाचा आवाज न ऐकता, ते लोक फार प्रॉब्लेममध्ये अडकतात. बोले येशू मसीह की. म्हणून पौल बघा, कितीतरी वेळा त्याला सेवेत अडचणी यायच्या, पैसे नसायचे त्याच्याकडं. मग तो काय करायचा? मंडळ्या त्याला मदत करायचे, लोक मदत करायचे, पण कधीच पौलाने भीक मागितली नाही. मला देता का, मला सेवा करायची हो, मला देव आहे हो, मला असं करा. आम्ही फार धनवान, देवाचे धनवान लोक आहोत. हालेलुया. आम्ही माणसापुढं हात पसरणार नाही. आम्हाला मागायचे तर आमच्या स्वर्गीय बापाकडे आम्ही मागणार. हालेलुया. पौलाने कधीच मंडळीवर भार टाकलं नाही. द्यायचं तर द्या, नाही दिलं तरी चालेल. मग तो त्याचा राहुट्यांचा म्हणजे मंडपाचा बिझनेस करायचा, पैसे मिळवायचा आणि सेवा चालू ठेवायचा. पण पौलाने पैशामुळे कधीच सेवा बंद केली नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या 5 पदरी सेवेमध्ये
प्रत्येक प्रकारची सेवा आहे. कुठलीही एक गोष्ट आमच्या मिनिस्ट्रीमध्ये, आमच्या सेवेत, आमच्या मंदिरात कमी असता कामा नये. ज्यांना प्रेरणा असते की मी लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे आणि त्या लोकांना शांत बसवतच नाही, ते कंटिन्यू सुवार्ता सांगतात, अशा लोकांना सुवार्तिक म्हणून देवाने पाचारण केलेलं आहे आणि मग त्यांनी ते सुवार्तेचं काम केलं पाहिजे. काही लोकांना ना नुसते स्वप्न दृष्टांत दिसत असतात. असं होतं, डोळे बंद केले, प्रार्थनेत नदीच दिसतीये, पाणी दिसतंय, पांढरे वस्त्र धारण केलेलं येशू दिसतो. काय प्रभू हे मला, तुम्हाला दान आहे. हालेलुया. तुम्हाला स्वप्न आणि दृष्टांताचं दान आहे. तुम्हाला भविष्यवक्ते म्हणून देवाने निवडलेलं आहे. तुमच्याद्वारे परमेश्वर अनेकांची भेट घेऊ इच्छित आहे. पण आम्ही त्याचा उपयोग कुठं करतो? स्वतःच्या जीवनापुरता. आणि आम्ही तेवढंच त्याचा वापर करतो. मग त्या दानांचा वापर आम्ही देवाच्या राज्यासाठी केला पाहिजे. ज्यावेळेस एखादी गोष्ट देव तुम्हाला प्रकट करतो, स्वप्न आम्हाला पडतात आणि ते स्वप्न आम्ही विसरून जातो. यहुदी लोक तसे नाहीत. यहुदी लोक, आपण कसं की रात्री मी खूप दमलोय आणि मला झोपेची गरज आहे आणि मी झोपलो. यहुद्यांचं तसं नाही. आजही यहुदी लोक, जे धार्मिक यहुदी लोक आहेत, ते लोक काय करतात? एक वही आणि पेन आपल्या डोक्याजवळ ठेवतात उशाला. मध्यरात्री जर मला स्वप्न पडलं तर मी उठेन आणि ते स्वप्न लिहून काढेल. कारण त्यांचा आजही विश्वास आहे की परमेश्वर स्वप्नाद्वारे बोलणारा देव आहे. हालेलुया. त्या स्वप्नामध्ये जेव्हा देव तुम्हाला एखादी गोष्ट प्रकट करतो, डायरेक्ट दिसणार नाही, असं काहीतरी गूढ अर्थाने परमेश्वर बोलेल. पण त्याचा तुम्हाला अर्थ ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तो एक फार गहन असा विषय असणार आहे. म्हणून आपले स्वप्न लाईटली घेऊ नका. मग तुमचं काय कॉलिंग आहे? काही लोक मंडळी स्थापन करतात, परत त्यांना वाटतं अजून मंडळी स्थापन झाली पाहिजे, ते अजून स्थापन करत जातात. मग ती तिथं मंडळी स्थापन झाली, अजून मंडळी स्थापन करतात. आणि कुठं करतात मंडळी स्थापन? जिथं देवाचं कार्य नाही. अशा लोकांना ॲपोस्टलिक कॉलिंग आहे. काही लोकांना पाळकीय कॉलिंग आहे. जे तुमचं कॉलिंग आहे सेवेमध्ये ते आम्ही ओळखलं पाहिजे. आता मी काय म्हटलं की 5 मुख्य प्रकारची सेवा आहे, 5 मुख्य प्रकारची. पण त्या व्यतिरिक्त पण कैक सेवा आहेत, शेकडो प्रकारच्या सेवा आहेत. त्या सेवा तुम्ही आणि मी नक्की करू शकतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेमध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. कदाचित चर्चमध्ये झाडू मारण्याचं काम असू शकतं. ऐकताय तुम्ही सगळे? कुठलं काम? चर्चमध्ये. हां, जो सेवक तुमच्या पुढे इथं उभा आहे, देवाने मला डायरेक्ट इंटरनॅशनल प्रीचर नाही बनवलं. माझी सुरुवात चर्चमध्ये झाडू मारण्यापासून झाली. हालेलुया. आजही मला जर कोणी सांगितलं की चर्चमध्ये झाडू मारायचं आहे तरी मी तयार राहणार आहे. हालेलुया. मला 7 स्टार हॉटेलमध्ये पण राहायचं माहिती आहे आणि ट्रेन लेट झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती एखाद्या बेंचवर पेपर टाकून झोपायचं पण मला आज पण माहिती आहे. मला फ्लाईटने जायचं पण माहिती आहे आणि एसटीमध्ये जागा नाही मिळाली तर कंडक्टरच्या पुढे पायऱ्यांवर बसायचं आज पण मला माहिती आहे. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. देव मोठा आहे आणि त्याचं काम कसंही करून झालंच पाहिजे. हालेलुया. आमचं कम्फर्ट बघून आम्ही सेवा करू शकत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? मग आमचं काय कॉलिंग आहे? परमेश्वराने आम्हाला कशासाठी निवडलंय? ज्या गोष्टीसाठी देवाने आम्हाला पाचारण केलंय ती गोष्ट आज आम्हाला जर कळाली आणि आम्ही त्या गोष्टीमध्ये जर फेथफुल राहिलो तर आम्हाला परमेश्वर उंच करणारा देव आहे. तुम्ही विश्वास ठेवता? हो की नाही? प्रभूला धन्यवाद. शौल काय काम करायचा? शौल जुन्या करारातला बापाची गाढवं. कोणतरी बोलला हळूच. शौल बापाची गाढवं सांभाळायचा. मग आयुष्यभर त्याने बापाची गाढवं सांभाळली का? परमेश्वराने त्याला राजा केलं. दावीद काय करायचा? तो मेंढरं सांभाळणारा होता. आयुष्यभर तो मेंढपाळ राहिला का? नाही. देवाने त्याला राजा बनवलं. हालेलुया. गिदोन त्या गव्हाच्या मळणीमध्ये बिझी होता, द्राक्षाच्या कुंडामध्ये, तिथं लपून छपून तो काम करत होता. तो फक्त शेतकरी राहिला का? परमेश्वराने त्याला योद्धा बनवलं. हालेलुया. हे देवाचं काम आहे. हे देवाचं काम आहे. पेत्र मासे धरणारा होता, तो मासे धरणारा राहिला का? देवाने त्याला माणसं धरणारा केलं. हालेलुया. परमेश्वर तुमचा हुद्दा बदलणारा आणि तुमच्या पाचारणात तुम्हाला आणणारा परमेश्वर आहे. तुम्ही काय सुरू केलंय ते महत्वाचं नाही, त्याने काय योजना केली ते महत्वाचं आहे. तुम्ही काय आता करत आहात ते महत्वाचं नाही, तो काय तुमच्या जीवनातून करू इच्छितो ते महत्वाचं आहे.
आमच्या जीवनामध्ये देवाचा संकल्प काय आहे, मी परमेश्वरासाठी मी काय करू शकतो, देवाच्या राज्यासाठी मी काय करू शकतो, हे महत्वाचं आहे. कुठल्या गोष्टीने तुम्ही प्रारंभ केलाय. तो आलिशा बघा, शेतामध्ये 12 बैलांच्या त्या नांगरामध्ये स्वतः पण त्याला खांदा देऊन तो शेत नांगरतोय. आलिशा त्या ठिकाणी ते शेत नांगरत असताना एली आला ना आपला झगा त्याच्यावरती टाकला. बायबल सांगतं की आलिशाचं जीवन परिवर्तित झालं आणि आलिशा तिथून पुढे शेतकरी राहिला नाही, परमेश्वराचा एक भविष्यवक्ता, एक संदेष्टा म्हणून उभा राहिला. हालेलुया. बायबलमध्ये अशा अनेक घटना, अनेक उदाहरणं दिलेली आहेत. परमेश्वर आपल्याला त्याच्या योजनेप्रमाणे चालू इच्छित आहे. मग आज आमच्या जीवनासाठी देवाचा काय संकल्प आहे तो कळायला पाहिजे. आज आमच्या जीवनासाठी परमेश्वराने काय पाचारण ठेवलेलं आहे ते आज आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. वाचूया आपण 2 पेत्र 1 अध्याय 10 वचन. म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. ह्या एकाच वचनात पाचारणाविषयी आणि पतनाविषयी गहन संदेश दिलेला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. जे तुमचं पाचारण आहे त्याला घट्ट धरून राहा. बायबल सांगतं जी तुमच्यासाठी दैवी योजना आहे त्या योजनेच्या बाहेर जाऊ नका. कितीतरी वेळा आमचं पाचारण बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे देवाच्या मनाला आवडत नाही. प्रियांनो, आजकाल सेवेमध्ये काही लोकांना स्टाईल मारायला खूप आवडतं. ह्या सेवकाची स्टाईल, त्या सेवकाची स्टाईल, ह्या स्टाईलमध्ये सेवा होत नाही. प्रियांनो, आम्हाला ॲक्टिंगची गरज नाही, आम्हाला अनॉइटिंगची गरज आहे, आम्हाला अभिषेकाची गरज आहे, देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. कोण काय करतो याच्यापेक्षा देव माझ्या जीवनात त्याने काय संकल्प ठेवला हे जास्त महत्वाचं आहे. काही लोकांबद्दल मला खरंच खेद वाटतो. आज बघितलं आराधक, उद्या बघितलं पास्टर, परवा बघितलं भविष्यवक्ते, त्याच्यानंतर मध्येच ॲपोस्टल, मध्येच प्रेषित, मग नंतर परत मी आराधना करतो, परत इकडे जातो, परत तिकडे जातो. आणि कितीतरी लोकांनी आपलं आराधनेचं कॉलिंग सोडून शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि जगामध्ये अतिशय घाणेरडं शिक्षण ते देत सुटलेले आहेत. कसं काय होऊ शकतं असं? का? कारण की ते आपलं पाचारण विसरलेत. मग हे जे पाचारण आहे प्रियांनो, हे कोणाला बघून बदललं नाही पाहिजे. आम्हाला आज माहीत असेल की देवाने मला आराधनेसाठी निवडलंय. मग ती आराधनाच अशी करायची आहे की ती आराधना स्वर्ग उतरून आणणारी ठरली पाहिजे. वाद्य वाजवतोय, ज्यावेळेस आलिशाच्या काळात लोकांनी वाद्य वाजवलं, पवित्र आत्मा आलिशावरती उतरून आला. आलिशा भविष्यवाणी करायला लागला. वाजवायचं तर असं वाजवा, देवाचा अभिषेक व्हायला पाहिजे. कुठल्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला पाचारण केलंय त्या कामी आम्ही पडलं पाहिजे. आणि ज्या लोकांची सेवा फलद्रूप होत नाही, संपन्न होत नाही, त्याचं हेच कारण आहे. ज्या गोष्टीसाठी देवाने बोलवलंय ती सोडून भलती गोष्ट केल्यामुळे ती गोष्ट देवाच्या योजनेत राहतच नाही आणि देव त्याच्यात सहकार्य करतच नाही. मी तुला जे सांगितलंय ते तू केलं तर मी तुला मदत करणार आहे, अन्यथा मदत मिळणार नाही. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या योजनेमध्ये काम करता, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे काम करता, मग ती इच्छा ज्या वेळेस तुम्हाला कळते, त्याच्यात तुम्हाला जगात तुमचं नाव मोठं हो अगर न हो, तुम्हाला कोणी ओळखो अगर न ओळखो, तुम्हाला कोणी लक्ष देव न देव, पण ते काम करत असताना तुमच्या मनात एक गोष्ट माहीत असते, मी काय माणसासाठी करत नाही, मी माझ्या देवासाठी करतो. माणसं खुश नाही झाली तरी चालेल, माझा देव माझ्यावरती खुश आहे. मी जाईल तिकडे माझ्या देवाचं काम करीत राहील, कारण की मला देवाने निवडलंय, माणसाने नाही. आणि तुमच्या जीवनातून देवाचा गौरव होईल. काही लोकांना पुढं नाव आलं की खूप आनंद वाटतो, मी दिलं बरं का, माझ्यामुळं झालं बरं का. काही लोकांना नाव पुढं आलं तर आनंद वाटतो. पण आम्ही असं बनायचंय प्रियांनो, आमचं नाव कुठं येऊ नये हो, आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे, त्याचा आम्ही आनंद केला पाहिजे. देवाच्या राज्यामध्ये आमचं नाव नोंद झालेली आहे, त्याचा आनंद आम्हाला असला पाहिजे. ते पाचारण परमेश्वराने दिलेलं आहे. देव कोणाला निवडतो? ॲक्च्युली 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताला शिष्य निवडायचे होते. बायबलचे कोण अभ्यासक त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना निवडायला पाहिजे होतं. आज जर मिनिस्ट्रीमध्ये एखाद्याला अपॉइंट करायचंय,
बायबल कॉलेज केलंय का? तुला सगळं वाचलंय का? बायबल पूर्ण अभ्यास झालाय का तुझा? तर ये मग आमच्या मिनिस्ट्रीमध्ये, आमच्या सेवेत तू उभा राहा. पण प्रभूने तसं बिलकुल केलं नाही. ऐकताय चर्च तुम्ही? हालेलुया. माझ्या प्रभूची एक खासियत आहे प्रियांनो, तो योग्य लोकांना निवडत नाही, तो कोणालाही निवडतो आणि तो योग्य बनवतो. हालेलुया. तो कोणालाही निवडतो, कोणालाही. जकातदारांना निवडू शकतो, मासेमारांना निवडू शकतो, अज्ञानी लोकांना, अनाडी लोकांना निवडू शकतो, कोणालाही निवडेल. पण ज्यावेळी त्याच्या संपर्कात तुम्ही याल, तुम्ही साधारण लोक राहणार नाही. तो तुम्हाला असाधारण बनवणारा परमेश्वर आहे. 1 कोरिंथ 1 26 आणि 27 वचन खूपच पॉवरफुल वचन आहे. ज्यांना वाटत असेल की देवा मी काहीच नाही, तुझ्या सेवेसाठी योग्य नाही, तुमच्यासाठी मी वाचतोय वचन ऐका. 1 कोरिंथ 1 26 आणि 27 वचन. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचरण घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. म्हणजे जे तुम्ही पाचरण झालेले लोक आहात, तुमच्यात ज्ञानी, समर्थ, कुलीन म्हणजे एक्सपर्ट लोक कुणीच नाही, पुष्कळ लोक नाहीत तसे. 27 वचन ऐका. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून, आमेन म्हणणार आहे कोणी? हालेलुया. ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील दुर्बळ ते निवडले. आमेन. हालेलुया. जे ज्ञानी आहेत ते तसेच बसलेले आहेत, पण देवाने अशा लोकांना निवडलं ज्यांना जग मूर्ख म्हणतं. आज माझ्या बॅचचे किंवा माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणात जे माझ्या बरोबर होते किंवा माझे मित्रमंडळी, आज पण ते मला मूर्खच समजतात. आणि समजू द्या, मला फरक पडत नाही. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. पौल पण जगाच्या दृष्टीने मूर्ख होता. अरे हे दिवस पैसे कमावण्याचे आहेत, हे दिवस घरदार बनवण्याचे आहेत, हे दिवस याचे त्याचे. मी सांगितलंय माझं घर तिकडं आहे, फिक्स आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, जगात आम्ही प्राप्त करण्याच्या मागे आमचं आयुष्य घालवण्यापेक्षा जर माझा ख्रिस्ती समाज बळकटीने उभा राहिला, तेच माझं धन आणि ती माझी संपत्ती आहे प्रियांनो. हालेलुया. माझे देवाचे लोक, पाळक वर्ग, सुवार्थिक अनेक वेगवेगळ्या रीतीनं जर देवाचं राज्य भक्कम होणार आहे, तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय आहे? जगाच्या दृष्टीने तुम्ही मूर्ख असू शकता, पण त्याच वेळेस देवाच्या दृष्टीने तुम्ही बुद्धिमान आणि हुशार आहात, कारण तुम्ही योग्य मार्ग निवडलेला आहे. ज्ञान्यांना लाजवावे म्हणून त्या परमेश्वराने मूर्खपणाचे ते निवडले आहेत. हालेलुया. आणि जे बलवान आहेत त्यांना लाजवावे म्हणून देवाने अशक्तांना निवडले आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता माझं शिक्षण नाही, प्रभू म्हणतो तुला शिक्षण नसलं तरी तुला पवित्र आत्मा द्यायला मी समर्थ आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, एक कपराडा म्हणून तालुका आहे, माहीत असेल कपराडा, गुजरात बॉर्डरवरती, नाशिकच्या पुढे पेठच्या जवळ. तिकडे एक देवाचे सेवक सुवार्थ सांगत होते आणि काही लोकांना खूप देवाने स्पर्श केला. आणि त्या सुवार्थेत 2 तरुणांनी जीवन आपलं देवाला देऊन टाकलं. नेक्स्ट डे मॉर्निंग पास्टरच्या घरी ते आले आणि ते म्हटले, पास्टर आम्हाला पण येशूचं काम करायचं आहे. हालेलुया. पास्टर मग म्हटले बसा 2 मिनटं. आतमध्ये गेले पास्टर, 2 बायबल आणले, दोघांच्या हातात एक एक बायबल दिले. म्हटलं आजपासून वाचायला सुरुवात करा आणि हे वाचल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर देवाचं सामर्थ्य मिळणार. तुम्हाला काही अडलं तर मला विचारायला या, मी तुम्हाला सांगेन, पण आजपासून बायबल वाचा, त्याच्यात तुमची वाढ होणार. दोघांच्या डोळ्यात पाणी. पासून म्हणाले झालं काय? म्हणे आम्ही शाळेतच गेलो नाही कधी. बोलो येशू मसीह. आम्ही शाळेत गेलो नाही, पण आम्हाला सेवा करायची. पास्टर म्हटले मग काय नाही, मग आपण तुम्हाला एक क्लास लावू, एक 6 महिने वर्षभरात आमचे लोक तुम्हाला शिकवतील वाचन. काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला एक एक अक्षर शिकू, पण आम्ही ट्रेन करू तुम्हाला बायबल वाचायला. ते दोघंही म्हटले येतो आम्ही. बायबल त्यांनी घेतलं आणि पळत जंगलाकडे गेले. ते जंगलाकडे पळत गेले आणि दोघांनी बायबल उघडून खडकावरती ठेवलं आणि गुडघ्यावरती येऊन रडून प्रार्थना करायला लागले. देवा आम्हाला वाचता येऊ दे, देवा आम्हाला वाचता येऊ दे, आम्हाला तुझी सेवा करायची, देवा आम्हाला वाचता येऊ दे. आणि ह्या 2 तरुणांनी डोळे उघडले आणि खड 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 बायबल वाचायला लागले प्रियांनो. हालेलुया.
हा देव जिवंत परमेश्वर आहे, हा प्रभू कार्य करणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या प्रभूकडे ते असीम सामर्थ्य आहे. प्रभूची स्तुती असो की परमेश्वर मूर्खांना निवडतो, अज्ञानांना निवडतो, कमजोर लोकांना निवडतो आणि तो त्याच्या गौरवासाठी त्यांचा वापर करतो. आपलं पाचरण आम्ही पक्क धरलं पाहिजे. कधी कधी असं ज्यावेळेस आपण या पाचरणात चालतो अडचणी येतात. बोले येशू मसीह की. वाईट मार्गात जे चालतात त्यांना प्रॉब्लेम नाही. ऐकता तुम्ही चर्च? खऱ्या मार्गात चालायला सुरुवात करा, प्रॉब्लेम चालू झाले म्हणून समजा. तुम्हाला जे पाचरण देवाने दिलेलं आहे, तुमच्या अशक्तपणात शक्ती देण्यासाठी दिलेलं आहे. का पाचरण केलंय? दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतो. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्हाला पाचरण मिळतं तेव्हा पहिली गोष्ट तुम्हाला पवित्र राहणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आज देवाच्या राज्यामध्ये देवाच्या लोकांनी ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. तो सेवक खूप चांगला आहे पण कधी कधी पितो, नेहमी पित नाही पण खूप चांगला आहे. तुम्हाला माहिती आहे का की शाळेतली लेकरं किती मार्क्सला पासिंग असते? त्यांना 35ला पास असतं. मग ज्यावेळेस ही लेकरं पुढं जातात ना इंजिनिअरिंगला, 40ला पासिंग आहे. किती? मेडिकल सायन्सला जा 50ला पासिंग आहे. पण देवाच्या राज्यामध्ये 100ला पासिंग आहे, 99वाला नापास. किती पण सत्कर्म करा, लांबलचक प्रार्थना करा, इथून दिल्लीपर्यंत काही घेणं नाही देवाला. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. आज आम्हाला देवाच्या राज्यात असं जीवन जगायचंय की कुठल्याही प्रकारच्या पापात आम्ही राहता कामा नये. गुप्त रीतीने, उघडपणे किंवा कशाही प्रकारे आमचं जीवन पापमय नसावं. पहिली गोष्ट, जर तुम्हाला माहित आहे देवाने मला पाचरण केलंय त्याच्या गौरवासाठी, तर सगळ्यात पहिली गोष्ट 1 थेसलनी 4 अध्याय 7वं वचन, 1 थेसलनी 4:7. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचरण केले आहे. आमेन. अशुद्धपणासाठी नाही, पवित्रतेसाठी. जग पापत आहे आणि लोक तुमच्याकडे आले, मग तुम्ही पण पाप करताय, मग त्यांनी चर्चला येऊन काय फायदा त्यांचा? तुम्ही जर सुवार्ता सांगताय, प्रभू पापातून सोडवणार आहे, पण जर तुम्हीच पापामध्ये असाल तर तुमची सुवार्ता कोण ऐकणार आहे? एखादा चोर आहे, सगळ्यांना माहिती हा चोर आहे, आणि तू सगळ्या जगाला ओरडून सांगतोय चोरी करू नका, चोरी करणं पाप आहे. शेवटच्या काळात लोक म्हणतील, प्रभूजी प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने भूतं काढली. देव म्हणून तू स्वतःमधलं काढलंस का? प्रभू तुझ्या नावामध्ये आम्ही लोकांना आजारातून बरं केलं. प्रभू म्हणून स्वतः बरा झालास का? प्रभू तुझं नाव घेऊन आम्ही चिन्ह चमत्कार केले. अरे पण तुझ्या जीवनात चमत्कार झालाय का? प्रभू तुझ्या नावाने आम्ही प्रार्थना केली, लोक पापातून मुक्त झाले, पण प्रभू विचारलं तू मुक्त झालास का? जी सुवार्ता आम्ही जगाला सांगतो ती आधी आम्हाला कळाली आहे का? हे महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली प्रायमरी गोष्ट, आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे. पवित्र जीवन जगलं पाहिजे. आमची साक्ष कशानेच कलंकित होता कामा नये. कधीच कोणाला एक शब्दही आमच्या विरोधात बोलण्याची ताकद झाली नाही पाहिजे. एवढं पवित्र आणि शुद्ध जीवन आम्ही जगलं पाहिजे. सेवक जे प्रार्थना करणारे आहात, जे देवाचे दास आणि दासी तुम्ही इथं बसलेले आहेत, 3 गोष्टीत पडण्याचे जास्त चान्सेस असतात. ऐकताय का तुम्ही? 3 गोष्टी पडण्याचे, मनुष्य देवापासून दूर जाण्याचे 3 महत्वाची कारणं असू शकतात. म्हणजे बायबलच्या आधारावरच सांगतोय. सगळ्यात पहिली गोष्ट गर्व. सैतानाने गर्व केला. ज्या वेळेस ना आम्ही बोलतो, आमच्या बोलण्यात मीपणा दिसता कामा नये. सेवा करताय, तुमची पवित्रता कशी टिकून राहील याविषयी मी सांगतोय. सगळ्यात पहिली गोष्ट, गर्व करायचं नाही. काही लोक बोलत असतात नुसतं मी 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 घर घेतलं, मी हे केलं, मी ते केलं, मी चर्च चालवतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी मी. अरे तू माणूस आहे का बकरी आहे? तू भेटल्यापासून फक्त मी 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 मीच चाललंय, फक्त मी. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आम्हाला मुख उघडायची संधी मिळेल त्यावेळेस मी नको, त्यावेळेस फक्त येशू 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 आणि येशू आमच्या बोलण्यातून झळकलं पाहिजे. त्या माणसाची उन्नती होते, त्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याच्या जीवनात त्याला बरकत मिळते. आज आम्ही
देवाच्या सानिध्यात असताना एक गोष्ट पक्की मनात ठेवा, देवाच्या गौरवातला एक कण पण आम्ही चोरू शकत नाही. त्याचा गौरव त्याला मिळालं पाहिजे. सतत देवाला धन्यवाद दिला पाहिजे. पहिलं मीपणातून बाहेर यायचं आहे, लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. त्या आखानाने पण पातक केलं, हनन्या सप्पिराचं पातक आहे, त्याच्यानंतर यहुदा इस्करियोतला विसरून चालणार नाही. खूप गोष्टी आहेत अशा बायबलमध्ये. पैशामुळे लोकांनी पाचारण गमावलेलं आहे. पैशामुळे. पैसा महत्त्वाचा आहे पण देवापेक्षा महत्त्वाचा असू शकत नाही. पैसा गरजेचा आहे, घर चालवण्यासाठी, तुमची उपजीविका चालवण्यासाठी पैसा गरजेचा आहे, पण त्या पैशाने तुम्हाला स्वर्ग विकत मिळू शकत नाही. पैशाने धार्मिक गोष्टी तुम्हाला विकत मिळू शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी पैशाचा लोभ आहे तिथं देवाचं काम होत नाही प्रियांनो. काही ठिकाणी ना पैसे घेऊन प्रार्थना केली जाते. आरोग्य पाहिजे, इतके पैसे दिले तर ती आरोग्याची प्रार्थना होईल. इतके पैसे द्या, मग ते पैसे तुम्ही मला दिल्याच्या नंतर मग तुम्हाला भविष्यवाणी होणार आहे. हे जे सध्या चाललंय ना, आपल्या देशात पण आहे, आफ्रिकेत खूप चाललंय, आपल्या देशात पण सुरू झालं काही ठिकाणी. नावं नाही घेणार कारण की हा मंच मला किंवा माझी देवाची उपस्थिती मला असं कोणाचं नाव घ्यायची परवानगी देत नाही, माझं कॉलिंग नाही आहे ते. पण मी अलर्ट करू शकतो देवाच्या लोकांना, जिथं पैसे घेऊन प्रार्थना केली जाते, पैसे दिले तरच मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल, ते सगळं 100% सैतानाचं काम आहे प्रियांनो. तिथं चमत्कार होत असतील पण मला सांगू नका ते देवाचं काम नाही, ते 100% सैतानाचं काम आहे. कारण की प्रभूने सांगितलंय, जसं मी तुम्हाला फुकट दिलंय तुम्ही पण तसं फुकट द्या. आमेन. तुम्हाला संधी येईल अशा ठिकाणी जाण्याची, पण खबरदार तिथे गेलात तर, खबरदार जर तुम्ही पैसे देऊन प्रार्थना करून घेतली तर हे देवाला आवडत नाही. तुम्हाला स्वखुशीने देवाला दिलं तुम्ही, तो एक वेगळा तुमच्या जीवनातला आनंद आहे, ते तुम्ही करू शकता. पण जिथं पैसे दिले तरच प्रार्थना केली जाते ते सगळं सैतानाचं काम आहे, त्याला देव सपोर्ट करत नाही. पैशामुळे खूप लोकांचा नाश होतोय प्रियांनो, खूप लोकांचा. आणि म्हणून आज पहिली गोष्ट गर्व, दुसरी गोष्ट पैसा आणि तिसरी गोष्ट व्याभिचार. त्या पापापासून दूर राहणं गरजेचं आहे, व्याभिचारापासून. देवाने माणसाला बनवलं, आमचा देव एकच आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, आम्ही 3 देवाची सेवा करत नाही. आमचा देव एकच देव आहे, एक परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो. देव एक, बाप्तिस्मा एक, पत्नी पण एकच पाहिजे, पती पण एकच पाहिजे. हालेलुया. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. बोले येशू मसीह की. खूप शुद्ध राहायचं प्रियांनो. ज्या देवाचं आपण काम करतो तो पवित्र आहे. पहिले पेत्र 1:15 आपण वाचूया. पहिले पेत्र 1:15. तर तुम्हाला पाचरण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र आहात. सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, बायबल सांगतं. सर्व प्रकारच्या आचरणात. तुम्ही कामावर असले तरी तुम्हाला पवित्र राहायचंय, तुम्ही स्कूलला गेले, कॉलेजला गेले तरी तुम्हाला पवित्र राहायचंय, तुम्ही घरी आहात, चर्चमध्ये आहात तेव्हा तुम्हाला पवित्र राहायचंय. फक्त चर्चला आल्यावर पवित्रता दाखवू नका. फक्त प्रार्थनेला आले म्हणून इथं शांत आणि असं वाटतं की जसं काय देवदूत उतरलेत आणि घरी गेल्यावर भूत, इथं दूत तिकडं भूत, असं नकोय. एकदा ना काय झालं, एका गावामध्ये ना एक ड्रामा होता, नाटक. आणि एका व्यक्तीला ना त्याच्यामध्ये ना सैतानाचा रोल करायचा होता. आता नाट्यगृहापासून त्याचं घर जवळच असल्या कारणाने तो म्हटला मी घरीच मेकअप तयार करून येतो सगळा, तिथं करण्यापेक्षा. आता त्याने पूर्ण सैतानाचा मेकअप केला, एकदम फुल तयार झाला. जवळच जायचं होतं ना, एकदम काही पावलांवरतीच. सैतानाचा फुल मेकअप तयार केला. रविवारचं नाट्यगृह, त्याला जायचं तिथं. सगळी तयारी वगैरे झाली मस्तपैकी आणि तो निघाला. नाटकाची वेळ झाली म्हणून तो निघाला. आता जायचं तिथे, थोडं लवकर जाऊन थांबू आपण. आणि जसा तो असा निघाला त्याच्या घरून, असा जाता जाता पावसाची भुरभुर चालू झाली आणि त्याला भीती वाटली, आता पाऊस जर चालू झाला तर आपलं मेकअप सगळं निघून जाईल. आणि मग तो म्हटला अरे काय करू, आता घरी पण जाऊ शकत नाही, भिजून जाईल, पटकन कुठं जाऊ. इकडं तिकडं बघितलं, असं बाजूला चर्च होता. आणि मग तो काय केलं, त्याने म्हटलं चला इथं चर्च आहे, इथं जाऊन उभे राहू. तो असा डायरेक्ट आला
आणि मागच्या दारात उभा राहिला. पाळक इथून संदेश देत होता आणि संदेश हा चालला होता, सैतान काही नाही करू शकत, सैतान हारलेला आहे, सैतान असा आहे, सैतान तसा आहे. समोर तो आला वाटतं. मागे एक दरवाजा होता. पाळक साहेब म्हणले आता आलो, पास्टर म्हटले आणि गपचूप दरवाजातून गेले. आता सगळ्यांना प्रश्न पडला, आमचे पास्टर मागे बघत तिकडं का गेले निघून? सगळ्यांनी मागे वळून बघितलं तर सैतान. मग एक एक जण हळूहळू उठून जायला लागला. चर्च रिकामं झालं, दरवाजे होते बरेच, सगळे गायब झाले तिथून. एक आजीबाई मागं बसली होती एक ठिकाणी, ती काय उठली नाही. एक आजीबाई तशीच बसून राहिली शांत. आणि तो सैतान बनलेला माणूस, त्याला कळे ना म्हणजे झालं काय या लोकांना, मी आलो सगळे पळून गेले, काय झालं, सुटलं का चर्चांचं, काय झालं काय कळत नाही. कुणाला विचारू? आजीबाई बसल्यात, विचारू. आजीबाई म्हणते, हे बघ बाबा, सोमवारपासून शनिवारपर्यंत तुझंच काम करते. हे ॲक्च्युली मला गुडघ्यांमुळे चालता येत नाही. ज्या मुलाने आणलं होतं तो गेलाय पळून, मला काय करू नको, मी तुझीच दासी आहे. हे फक्त रविवारी येते आणि तू जर म्हटलं येऊ नको, इथून पुढे इथं पण येणार नाही. बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोकांची स्थिती होते. अ पार्ट टाइम बिलीवर कॅनॉट डिफीट अ फुल टाइमर डेव्हिल. अ पार्ट टाइम बिलीवर कॅनॉट डिफीट अ फुल टाइमर डेव्हिल. याचा अर्थ हा आहे की तुम्ही जर थोड्या वेळासाठी पार्ट टाइममध्ये ख्रिस्ती बनत असाल तर जो सैतान पूर्ण वेळासाठी सैतान आहे त्याला तुम्ही हरवू शकत नाही. तुम्हाला विश्वासणारा बनवायचंय, सैतानाला तुम्हाला हरवायचंय, तर तुम्हाला सदोदित देवाच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात टिकून राहावं लागेल. एकही क्षण असा असता कामा नये की ज्याच्यात तुम्ही सैतानाकडे झुकलेले आहात. प्रत्येक अरिष्टावरती मात मिळवण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलंय. जी पवित्रता देवाने दिली आहे त्याच्यामध्ये आम्हाला टिकून राहायचंय, म्हणजे आमचं पाचरण आशीर्वादित होणार आहे. पाचरणात टिकून राहणं गरजेचं आहे, पवित्रतेत टिकून राहणं गरजेचं आहे. आणि पाचरण देवाने आणखीन का दिलंय? पहिली गोष्ट पवित्रता याच्यासाठी, आणि दुसरी गोष्ट देवाने काय दिलंय आम्हाला पाचरणाच्या द्वारे. 1 पेत्र 3 अध्याय 9 वचन, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचरण करण्यात आले आहे. आमेन. कोणते वतन? आशीर्वाद. आशीर्वाद वतन मिळण्यासाठी. आज इथं 1 फूट जागा नाही मिळाली तर लोक एकमेकांवर कोर्ट केसेस करतात. भाऊ भावाचे वैरी झालेत काही ठिकाणी, प्रॉपर्टीसाठी भांडणं, सगळ्या जगात तेच चाललंय प्रियांनो. पण ना एक विश्वासणाऱ्या लोकांना एक मनात समाधान असतं की माझं वतन माझ्या देवाने दिलेला आशीर्वाद आहे. तो मिळण्यासाठी परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे. आशीर्वादाचं वतन. आमच्या जीवनात शाप राहू शकत नाहीत, कारण देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. त्या आशीर्वादाचं वतन आम्हाला प्राप्त व्हावं यासाठी परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केली आहे. आज परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आमचं पाचारण ओळखावं. शौलाचं पाचारण नव्हतं की फक्त त्याने गाढवं सांभाळावीत, देवाने त्याला राजा केलं. दाविदाचं पाचारण फक्त हे नव्हतं की त्याने मेंढरं सांभाळावीत, परमेश्वराने त्याला एक राजा केलं आणि त्याला देवाच्या गौरवासाठी वापरलं. आलिशासाठी फक्त पाचारण नव्हतं की त्याने शेतकरी बनावं, देवाने त्याला महान संदेष्टा बनवलं. गिदोनाचं फक्त पाचारण नव्हतं की द्राक्षाच्या कुंडात त्याने गव्हाची मळणी करावी, पण परमेश्वराने त्याला एक महान योद्धा बनवलं. मोशेचं फक्त पाचारण नव्हतं की इत्रोची जनावरं सांभाळावीत, पण त्या मोशेसाठी परमेश्वराने योजना केली आणि एक मुक्तिदाता म्हणून त्याला इस्रायलसाठी उभं केलं. पौलाचं फक्त एवढं पाचारण नव्हतं की त्यांनी राऊट्यांचा बिझनेस करावा, व्यवसाय करावा, पण त्याला एक ॲपॉस्टल म्हणून, एक प्रेषित म्हणून देवाने उभं केलं. मत्ताईचं फक्त हे पाचारण नव्हतं की त्याने जकातदार म्हणून उभं राहावं, पण परमेश्वराने त्याला 12 प्रेषितांपैकी एक गणण्यासाठी कृपादृष्टी केली. येशूचं हे पाचारण नव्हतं की त्याने सुताराचा मुलगा म्हणून या जगात फक्त काम करावं आणि निघून जावं, पण तो देवाचा पुत्र आहे, त्याने चिन्ह चमत्कार करावे, त्याने बंदीवानांना मोकळं करावं, त्याने अनेक जाचलेल्यांना मुक्त करावं, जे लोक देवापासून दूर आहेत त्यांना सुवार्ता सांगावी आणि स्वर्ग राज्यासाठी त्याने मध्यस्थी करावी, यासाठी त्याला निवडलं. आज तुम्ही काय करत आहात? तुमच्या इच्छेने काय करत आहात? त्या इच्छेत आज विचारायचंय, परमेश्वरा तुझी इच्छा काय आहे माझ्या जीवनात? हालेलुया. तुझी योजना काय आहे? तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे?
ज्यावेळेस तो संकल्प आम्हाला कळेल त्यावेळेस आमचं जीवन योग्य कामी लागेल. हालेलुया. कधी कधी ना लोक खूप वेळ प्रार्थना करतात, देव उत्तरच देत नाही. ऐकताय तुम्ही विचार, ऐकताय की नाही ऐकत आहेत? खूप वेळ प्रार्थना करतात, स्पेशली भूतं काढताना. सकाळी स्टार्ट करतात संध्याकाळपर्यंत, जातो का नाही जातो का नाही. एकदा एका आमच्या इकडे गावाकडे असंच झालं. एक पास्टर फार लांबून बोलवले होते, बसने दुरून आले होते. सकाळी स्टार्ट केलं आणि त्यांनी आल्याबरोबर सांगितलं काय काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत नक्की जाईल. भूत पण खुश झालं, संध्याकाळपर्यंत काढतच नाही आम्हाला आता, कारण त्यांनी स्वतः कन्फेस केलंय. मग उपास प्रार्थना, गीतं गायनं प्रार्थना, दुपार झाली, भूत जायला तयारच नाही. 2 वाजले 3 वाजले. मग आता जेव्हा 4 वाजले त्यावेळेस पास्टरला टेन्शन आलं, कारण 5:30ला शेवटची बस आहे. मग ते प्रार्थना करताना म्हणतात अरे माझी 5:30ची शेवटची बस आहे, लवकर जा येशूच्या नावात. ते भूत म्हटलं मी जाणार नाही. 5 वाजले, 5:15 वाजले. 5:15ला तर निघावंच लागणार त्यांना, कारण 15 मिनिटात बस स्टँडला पोचायचं आहे. त्यांनी शेवटची प्रार्थना केली आणि त्या भूताला विचारलं सांग लवकर, तू जातो का मी जाऊ? भूत म्हणलं तुम्हीच जा. तो सेवक निघून गेला. का असं घडतं? खूप वेळ प्रार्थना करतात, 1-1 तास प्रार्थना, काहीच घडत नाही. काय असेल त्याच्या मागचं रहस्य? येशू ख्रिस्त मुर्द्याला म्हणतो लाजरा बाहेर ये, आणि मेलेला लाजर आतमध्ये म्हणत नाही प्रभू मला बांधलंय, मी येऊ शकत नाही, प्रभू आता मी काय करू? तो मेलेला मुर्दा प्रेत वस्त्रासहित तसाच बाहेर येतो डायरेक्ट. लोक बघून थक्क होतात. एका वाक्यात लाजरा बाहेर ये, मुर्दा बाहेर येतो. जक्कया खाली ये, तो खाली तर आलाच, सगळीकडून खाली आला. गर्वापासून, त्याच्या सगळ्या अहमपणापासून, वाईट चारित्र्यापासून सगळीकडून बाहेर आला. एका वाक्यात मिरॅकल, एका शब्दात मिरॅकल. जा याजकांना दाखवा, जाता जाताच बरे. एका शब्दात मिरॅकल. काय गमक आहे याच्या मागे? काय रहस्य दडलंय? तीच प्रार्थना आहे, पण 200 वेळा म्हणून पण काही होत नाही. आणि काही लोक एकदाच प्रार्थना करतात आणि लगेच उत्तर मिळतं. काय गमक आहे? खूप वर्ष झाले. चेंबूरमध्ये एक मीटिंग होती, 2-2.5 लाख लोक आले होते एवराड नगरमध्ये. आणि माझ्या बालपणी मी त्या मीटिंगमध्ये होतो, म्हणजे सेवेची नवीनच सुरुवात होती तेव्हा. आणि मी बसलो तिथं ग्राउंडवरती, स्तुती आराधना चालू आहे, वक्ते प्रार्थना करतायत, सगळे लोक प्रार्थना करतायत. आणि त्या प्रार्थनेत मला एक दृष्टांत दिसला. आणि त्या दृष्टांतात मी पाहिलं की प्रत्येक व्यक्तीमधून ना एक तार निघते आणि ती तार एकदम उंच जाते. असं प्रत्येकांमधून तारा निघाल्यात. सगळे प्रार्थना करतायत, ते तार निघाली अशी उंच जाते एकदम. आणि आकाशामध्ये एकदम काळोख मी बघितला आणि खूप तारा फक्त आकाशापर्यंत, आणि काही तारा आकाशाला भेदून पलीकडे जातात. फार थोड्याशा तारा, लाखो लोकांच्या तारा आकाशापर्यंत तिथं थांबल्यात, आणि काही तारा आकाशाच्या पलीकडे जात आहेत आणि वर स्वर्गात देवाचा फार मोठा कान आहे तिथपर्यंत जात आहेत, असं मला दिसलं. आणि मी देवाला विचारलं हे तारा बाकीच्या का वर जात नाही? म्हणजे हे देवाशी कनेक्शन आहे थोडक्यात, पण वर का जात नाही? देवाने मला सांगितलं होतं तेव्हा, आकाशातले दुष्टात्मे त्यांच्या प्रार्थना थांबवतात. का? कारण की काही लोकांनी गुप्त रीतीने सैतानाशी फ्रेंडशिप केलेली आहे, गुप्त पापामध्ये कुठंतरी अडकलेले आहेत. काही गोष्टी आपल्या देवाला बिलकुल चालत नाहीत. ती देवाची इच्छा आहे, ती पवित्रता. ज्या वेळेस तुम्हाला जाणीव होते की मी देवाच्या खूप जवळ आहे, एकदम प्रभूच्या हृदयाला टेकलोय, त्यावेळेस तर ती एक वेगळी लेवल आहे प्रार्थनेची. तुम्ही मागण्याआधीच तुम्हाला प्राप्त होतं. हालेलुया. तुम्हाला जे हवंय ते तुमच्या पित्याला कळतं. पिता तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करतो. आज तुम्ही काय काम सुरू केलंय आणि देवाला तुमच्या जीवनात काय काम करायचं आहे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
तुमच्या बिझनेसवरती, तुमच्या कामधंद्यात तुम्हाला यश बरकत जर हवी आहे तर तुमच्या जीवनामध्ये येशूचा हस्तक्षेप असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटतं की देवाने माझा वापर करावा तर आज देवाला नव्याने समर्पित होण्याची गरज आहे. बोलो येशू मसीह की.